नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले इक्विटी म्युच्युअल फंड्स आणि त्यांचे सगळे प्रकार। त्यात आपण समजून घेतलं की लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप फंड्स बद्दल। हे सगळे फंड्स शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करतात, ज्यामुळे ह्यात रिस्क थोडी जास्त असते। पण म्युच्युअल फंड्स फक्त शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट नाही करत। जे लोक म्हणतात मला जास्त परतावा नको आणि कमी रिस्क पाहिजे, त्यांच्यासाठी डेट म्युच्युअल फंड्स योग्य आहेत। हे फंड सुरक्षित असतात आणि स्टेबल रिटर्न देतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया डेट म्युच्युअल फंड्स म्हणजे नक्की काय, ते कसे काम करतात, त्यांचे कोणकोणते प्रकार असतात आणि प्रत्येकाचा रिस्क आणि रिटर्न काय आहे। चला सुरू करूया। आधी एक सिंपल क्वेश्चन, डेट म्हणजे काय? डेट म्हणजे कर्ज। आपण जेव्हा कुणाला पैसे उधार देतो तेव्हा त्याला आपण डेट इन्व्हेस्टमेंट म्हणतो। डेट म्युच्युअल फंड्स नेमके हेच करतात। ह्या फंड्समध्ये तुमचा पैसा गव्हर्नमेंटला किंवा मोठमोठ्या कंपनीजला शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्मसाठी कर्ज स्वरूपात दिला जातो आणि त्या कर्जाच्या बदल्यात तुम्हाला व्याज मिळतं, जो आपला परतावा असतो। आता तुम्ही म्हणाल, हे तर एफ डी सारखेच झाले की बँक सुद्धा आपले पैसे वापरून सगळ्यांना लोनच देते। तुम्ही बरोबर आहात, कॉन्सेप्ट थोडा सारखा दिसतो। पण एफ डीच्या तुलनेत डेट म्युच्युअल फंड्समध्ये तुम्हाला जास्त फ्लेक्सिबिलिटी मिळते, टॅक्सच्या बाबतीत फायदा मिळतो आणि तुमचे पैसे प्रोफेशनली मॅनेज केले जातात, ज्यामुळे परतावाही एफ डीपेक्षा जास्त मिळतो। हे फंड्स तुमचे पैसे गव्हर्नमेंट बॉन्ड्स, ट्रेजरी बिल्स, कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि कमर्शियल पेपर्समध्ये गुंतवतात। ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये एक कॉमन गोष्ट आहे, त्यांना मॅच्युरिटी डेट असते आणि फिक्स्ड इंटरेस्ट मिळतो। आता ह्या माहितीच्या आधारावर आपण डेट म्युच्युअल फंडचे प्रकार समजून घेऊया। पहिला प्रकार आहे लिक्विड फंड। हे फंड्स फक्त 91 दिवस म्हणजे 3 महिने ह्या आतील मॅच्युरिटी असलेल्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्ट करतात। तुम्ही आज पैसे गुंतवले तरी पण 1 किंवा 2 दिवसात काढून घेऊ शकता आणि त्यावर कोणतीही पेनल्टी नाही लागत। ह्या फंड्समध्ये रिस्क सगळ्यात कमी असते। रिटर्न सुद्धा फिक्स्ड डिपॉझिट एवढेच, म्हणजे साधारणपणे 5.5 ते 6.5% मिळतं। ह्या फंडमध्ये कोणी इन्व्हेस्ट केलं पाहिजे? ज्या लोकांना इमर्जन्सी फंडसाठी योग्य गुंतवणूक पाहिजे त्यांच्यासाठी लिक्विड फंड एकदम परफेक्ट आहे। तुम्हाला जे पैसे 3 ते 4 महिन्यानंतर लागणार आहेत ते पैसे गुंतवण्यासाठी एफ डीपेक्षा लिक्विड फंड एक चांगला पर्याय आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, लिक्विड फंडमध्ये तुमची पूर्ण सेव्हिंग्स नाही ठेवली पाहिजे। फक्त तो पैसा जो तुम्हाला कधी लागेल माहीत नाही पण लवकरच लागेल, तोच ह्या फंडमध्ये ठेवणे योग्य आहे। दुसरा प्रकार आहे शॉर्ट ड्युरेशन आणि अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड। अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड साधारणपणे 3 ते 6 महिन्याच्या मॅच्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करतात। शॉर्ट ड्युरेशन फंड थोडा जास्त म्हणजे 1 ते 3 वर्षांच्या मॅच्युरिटीपर्यंत गुंतवतात। रिस्क लिक्विड फंडपेक्षा थोडं जास्त असतं पण ओव्हरऑल कमीच असते। ह्यांमध्ये रिटर्न साधारणपणे 7 ते 8% मिळतं। हे फंड्स त्यांच्यासाठी योग्य आहेत जे 6 महिने ते 2 वर्षांनंतरच्या गोलसाठी पैसे साचवत आहेत। तिसरा प्रकार आहे कॉर्पोरेट बॉन्ड फंड्स। ह्या फंड्समध्ये पैसा मोठमोठ्या कंपनीजच्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट केला जातो। ह्या कंपनीज सेबीच्या नजरेत हायेस्ट क्रेडिट रेटिंग असलेल्या म्हणजे AA+ किंवा AAA रेटेड कंपनीज असतात। याचा अर्थ असा आहे की त्या कंपनीज कर्ज फेडणार नाही याची शक्यता खूपच कमी असते। ह्या फंड्समध्ये रिटर्न साधारणपणे 7 ते 9% मिळतं। रिस्क सुद्धा मॉडरेट असते। पण एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, बॉन्डमध्ये व्याजदर आणि NAV हे उलटे चालतात। म्हणजे मार्केटमध्ये व्याजदर खाली गेले तर ह्या फंडची NAV वाढते, व्याजदर जर वर गेले तर NAV थोडा कमी होतो। ह्या मूव्हमेंटला ड्युरेशन रिस्क म्हणतात। हे फंड्स त्यांच्यासाठी योग्य आहेत जे 2 ते 4 वर्षांसाठी पैसे गुंतवत आहे। चौथा प्रकार आहे क्रेडिट रिस्क फंड, म्हणजे असा फंड जो क्रेडिट रिस्क घेतो पण त्याच्या बदल्यात जास्त रिटर्न मिळण्याची शक्यता असते। हे फंड्स AAA रेटेड कंपनीजपेक्षा खालच्या म्हणजे AA किंवा A रेटेड कंपनीजच्या बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्ट करतात। ह्या कंपनीज फायनान्शियली थोड्या कमकुवत असतात, त्यामुळे त्या जास्त व्याज द्यायची तयारी दाखवतात आणि त्यामुळेच ह्या फंड्समध्ये रिटर्न सुद्धा जास्त असते। साधारणपणे रिटर्न 8 ते 10% किंवा त्याहून थोडं जास्त मिळण्याची शक्यता असते। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ह्या फंड्समध्ये क्रेडिट रिस्क असते। म्हणजे जर एका कंपनीने कर्ज फेडणं बंद केलं, ज्याला डिफॉल्ट म्हणतात, तर ह्या फंडच्या NAVवर खूप मोठा आणि अचानक परिणाम होतो। ज्या लोकांना डेट फंड समजतात, इंडिव्हिज्युअल बॉन्ड्स आणि क्रेडिट रेटिंगच्या बाबतीत नॉलेज आहे आणि जे जास्त रिस्क सहन करू शकतात,
फक्त त्यांच्यासाठी हे फंड योग्य आहेत. पाचवा प्रकार आहे गिल्ट फंड. गिल्ट फंड म्हणजे फक्त आणि फक्त गव्हर्नमेंटला कर्ज देण्याचा फंड. ह्यात कधीही कॉर्पोरेट बॉन्ड्स नसतात, फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज असतात. ह्यातील सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे क्रेडिट रिस्क 0 असते, म्हणजे गव्हर्नमेंट कर्ज बुडवणार नाही, त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहू शकता. पण इंटरेस्ट रेट रिस्क ह्या फंड्समध्ये सगळ्यात जास्त असते. मार्केटमध्ये जर इंटरेस्ट रेट्स बदलत राहिले तर ह्या फंड्सची NAV खूप वरती खाली होते, त्यामुळे शॉर्ट टर्मसाठी हे फंड खूप व्हॉलेटाईल असतात. लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी म्हणजे 5 वर्ष किंवा जास्त ठेवले तर हे फंड्स चांगला रिटर्न देऊ शकतात. साधारणपणे 6 ते 7% मिळण्याची शक्यता असते. पण हे फंड्स थोडे ॲडव्हान्स इन्व्हेस्टर्ससाठी जास्त योग्य आहेत, ज्यांना इंटरेस्ट रेट सायकल्स समजतात. 6वा प्रकार आहे डायनामिक बॉन्ड फंड. हे फंड्स इक्विटी फंड्समधील फ्लेक्सी कॅप सारखे असतात, म्हणजे फंड मॅनेजरला पूर्ण स्वतंत्रता असते. तो मार्केट कंडिशननुसार शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म बॉन्ड्समध्ये कधीही आणि कितीही गुंतवणूक करू शकतो. इंटरेस्ट रेट्स खाली येणार असेल तर तो लॉंग टर्म बॉन्ड्स घेतो. इंटरेस्ट रेट्स वर जाणार असेल तर तो शॉर्ट टर्ममध्ये शिफ्ट होतो. त्यानुसार रिटर्न्स ऑप्टिमाइज करण्याचा प्रयत्न करतो. ह्या फंड्समध्ये रिटर्न पोटेन्शियल जास्त असते, साधारणपणे 6 ते 8% किंवा थोडं जास्त. पण फंड मॅनेजरचा निर्णय कितपत चुकीचा की बरोबर येतो त्यावर परतावा खूप अवलंबित असतो. जे लोक स्पेसिफिक मॅच्युरिटी ठरवू इच्छित नाही आणि फंड मॅनेजरवर विश्वास ठेवायची तयारी आहे, त्यांच्यासाठी डायनामिक बॉन्ड फंड एक चांगला ऑप्शन आहे. एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जे बहुतेक लोक विसरतात. 2023 नंतर डेट म्युच्युअल फंड्सच्या टॅक्सेशनमध्ये बदल झाला आहे. आता डेट फंड्समध्ये मिळणाऱ्या परताव्यावर तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स लागतो. म्हणजे जर तुम्ही 30% टॅक्स ब्रॅकेटमध्ये आहात तर रिटर्नवर 30% टॅक्स भरावा लागेल. पण एक सिनेरिओ आहे ज्यात डेट फंड्स जास्त फायदेशीर असू शकतात. STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. जर तुम्हाला एक मोठी रक्कम गुंतवायची असेल तर आधी लिक्विड फंडमध्ये गुंतवा आणि तिथून इक्विटी फंडमध्ये STP सुरू करा. ह्याने मार्केट टायमिंगची रिस्क कमी होते. टॅक्स प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीसाठी तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला विचारा किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, एवढे फंड्स आहेत, त्यातून माझ्यासाठी कोणता योग्य आहे? हेच ठरवायला तुम्हाला एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर मदत करतो, ज्याला आपण MFD म्हणतो. लक्षात ठेवा, AMFI रजिस्टर्ड MFD हा तुमचा ट्रस्टेड फायनान्शियल सारथी असतो. त्याचा गायडन्स घेऊनच इन्व्हेस्ट करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले डेट म्युच्युअल फंड्सचे 6 प्रकार: लिक्विड फंड, अल्ट्रा शॉर्ट आणि शॉर्ट ड्युरेशन फंड, कॉर्पोरेट बॉन्ड फंड, क्रेडिट रिस्क फंड, गिल्ट फंड आणि डायनामिक बॉन्ड फंड. प्रत्येक फंडाचा यूज केस वेगळा आहे. काही इमर्जन्सीसाठी, काही स्पेसिफिक गोलसाठी आणि काही लॉंग टर्म स्टेडी रिटर्नसाठी. ही व्हिडिओ उपयोगी वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहिला असेल तर कमेंटमध्ये डन नक्की लिहा. ते पाहून मला खूप आनंद होतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.